श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. खाली पडण्यात अपयश नाही, तर पडून राहण्यात अपयश आहे. आता विचार करा, ज्याप्रमाणे यश आणि अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याला यश मिळतंच असं नाहीये. का भाग द्यावा लागला? कारण खाली पडण्यामध्ये अपयश नाहीये. आपण एखादा खेळ खेळत असतो, एखादी परीक्षा असते, त्यामध्ये आपण कमी मार्क पडतात, एखाद्या वेळी आपण शून्यावर बाद होतो. मग अपयश आलं का मग बैचेन होऊन बघा आपण शांत राहतो का? नाही. परत आपण काय करत असतो? खेळण्यासाठी तत्पर होत असतो, किंवा अभ्यासासाठी बघा कमी मार्क मिळाले तर आपण चांगले मार्क कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर पडून राहण्यात अपयश आहे. जर आपण असंच राहिलो, आता मला कमी मार्क मिळाले, मी नापास झालो, आता पुढे अभ्यास करण्यामध्ये किती अभ्यास केला तरी मी नापास होणार, असं जर ठरवलं तर मग नापासच होईल. ज्यावेळी शून्यावर बाद झाला, पुढच्या वेळेला प्रॅक्टिस जर आपण केलीच नाही तर आपल्याला खेळता येईल का? नाहीच खेळू शकत. मग का भाग द्यावा लागला? कारण आयुष्यात चुका होणं किंवा अपयशी होणं हे सामान्य. पण त्या चुकांमधून किंवा अपयशातून पुन्हा उभं राहणं, बघा एखाद्या वेळी आपल्या हातून चूक होते आणि एखाद्या वेळी अपयशातून आपण पुढे जाण्यासाठी बघा तत्पर होतो. मग हाच खरा अपयशाचा मार्ग आहे, बरोबर की नाही? अपयशाचा मार्ग म्हणजे काय? अपयशातून मिळालेले यश हा यशाचा खरा मार्ग. जीवनातील अडचणींमधून परत उठण्याची आणि पुढे जाण्याची जिद्द असणं महत्त्वाचं आहे. आता खरं अपयश म्हणजे काय? अपयशाचा अर्थ एकदा पडणं नाही, तर पडल्यावर पुन्हा प्रयत्न न करणं. आता आपण रस्त्यातून चाललेलो आहोत आणि रस्त्यातून जाताना आपण पडलो, परंतु पडल्यावर जर आपण प्रयत्न केलेच नाही तर अपयश आलं की नाही? परंतु आपण रस्त्यावर बघा जात असताना रस्त्यातून पडलो, परंतु परत उठून उभा राहिलो आणि चालायला सुरुवात केली, तर ह्याला म्हणतात यश. सकारात्मक दृष्टिकोन का भाग दिला? कारण आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये अनेक विचार येत असतात. ज्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहाल ना, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला समोरचं सर्व काही दिसणार आहे. मग सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, हा विचार आपल्याला अपयशाने न खचून जाता त्यातून शिकून पुढे जाण्यास प्रोत्साहित करत असतो. ज्याप्रमाणे जिद्द काय, चिकाटी काय आहे. आयुष्यात अनेक संकट येतात, परंतु ती संकट आल्यानंतर ती स्वीकारून पुन्हा उभं राहण्याची चिकाटी ठेवणं हेच यशाचं गमक आहे. आपण जिद्दीने एखादं कार्य केलं ना, तर बघा आपला हात कोणीच धरू शकत नाही. कारण आपण जी मेहनत करत आहोत त्या मेहनतीला बघा प्रत्यक्षात त्या प्रयत्नांना नक्कीच फळ प्राप्त होत असतं. परंतु जर आपण कार्य केलंच नाही, मेहनत केलीच नाही, डोळ्यासमोर आपण जो टप्पा गाठायचा होता तोच ठेवला नाही, तर शेवटी शून्यच ना. आता एखादी वस्तू बघा जशी वरती जाते तसा खाली येणारच आहे, परंतु तिथे अपयश आपल्याला येता कामा नये. अपयशाचा विचार सुद्धा डोक्यात आणू नये, कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला जिद्द असणं गरजेचं आहे. का जिद्द असावी? बघा
आयुष्यात आपल्या संकट येतात ना, मग संकट आल्यानंतर आपण काय विचार करतो, अरे आता यापुढे माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात संकट येऊ नको रे. कारण संकट आल्यानंतर, प्रसंग आल्यानंतर आपला देह हा घाबरतो, मनाला एक प्रकारची भीती वाटते आणि त्यामध्ये आपण आपला आत्मविश्वास डळमळीत करून ठेवत असतो. मग ज्याप्रमाणे आपण खाली पडलेलो आहोत, आपली आर्थिक बाजू कमी होते, मानसिक बाजू कमी होते, शारीरिक बाजू कमी होते. म्हणून का आपण शांत बसायचं का? नाही आहे. समर्थ म्हणाले, आपली मानसिक स्थिती बदलली पाहिजे. आपल्या मनाला प्रथमतः प्रश्न विचारायचे, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपली मानसिक स्थिती बदलायची आहे, मग त्यासाठी मन प्रथमतः बदललं पाहिजे. मन चंचल आहे ना, त्या चंचल मनाला प्रथमतः स्थिर ठेवणं गरजेचं आहे. दुसरी बाजू ती म्हणजे शारीरिक बाजू. शरीर आपलं धडधाकट आहे, परंतु आत्मविश्वासाने तो डळमळीत झालेला आहे. मग शरीर आपल्याला आजारपणामध्ये दिसत असतं. आजारपण का आलेलं आहे याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण जर समजा आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आजारपण का? कारण आपला देह हा डळमळीत झालेला आहे. एखाद्या आजारातून बघा आपण बेडवरच पडलेलो असतो. आपण आपल्या डोक्यामध्ये विचार असतात, वाईट दृष्टिकोनातून आपण बघा प्रत्यक्षात जीवन जगत असतो. आजार बरा होण्यासारखा असतो, परंतु आपण अशा विचाराने पडलेलो असतो की आपला आजार बरा होणार नाही आहे, कारण शारीरिक त्रास आहे. आणि शरीराला बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे बघा आपल्याला शरीर साथ देत नाही आहे, कुठे प्रवास करायचा असेल तर बघा शरीर आपल्याला साथ देत नाही, मग आपण विचार करतो अरे असं का झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक बाजू. आपल्या दृष्टीने जर आपली आर्थिक बाजू जर कमी पडत असेल, म्हणून आपल्या वाटेला अपयश आले का? नाही आहे. एखाद्याजवळ बघा भरपूर पैसा असतो, त्याला खायला टाईम नसते इतका पैसा असतो, परंतु आपली परिस्थिती पाहायची की बाबा आपल्याकडे खूप वेळ आहे, परंतु खायला बघा काहीच मिळत नाही. कारण का? पैशाची कमतरता आहे. मग आपली आर्थिक स्थिती का खालावली? मग जर आपण असाच विचार करत राहिलो तर जीवनामध्ये आयुष्यामध्ये पैसा येईल का हो पुढे? अजिबात येणार नाही आहे. मग यासाठी आपल्याला त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. समर्थांनी का भाग दिलेला आहे? आपण खाली पडलो आहे ना, अपयश आलेलं आहे ना. एखादा आपण बघा व्यवसाय करत असतो, तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होतो. नफा होण्यासाठी बघा आपण अतोनात प्रयत्न करत असतो, परंतु आपल्याला जसं पाहिजे तसं मिळत नाही. मग शेवटी आपण का तो व्यवसाय बंद करणार का? नाही करणार. जिद्द ठेवली पाहिजे, चिकाटी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला जरी बघा तेच व्यवसाय करत असतील, तर आपलासुद्धा व्यवसाय तिथे असणं गरजेचं आहे. असं नाही धरून चाललं पाहिजे की बाबा आपल्याकडे कोणी येत नाही आहेत, असं नाही आहे. तुमच्या हातामध्ये असणारी जी कला आहे ना, ती लोकांपर्यंत दिसली पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीने बघा प्रत्यक्षपणे लोकांना सर्व्हिस देत आहात हे पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण काय विचार करतो, अरे मी एवढं थाटामाटामध्ये उद्घाटन केलेलं आहे, तरीसुद्धा माझ्याकडे लोक येत नाही. का येत नाही? कारण आपला आत्मविश्वास कमी झाला आणि आपण शेवटी बघा खाली पडलो. खाली पडलो म्हणजे काय? लोक उचलणारे आहेत का? नाही आहे. लोक उलट हसणारी आहेत. परंतु तिथे आपल्याला उठून बघा प्रत्यक्षपणे व्यवसाय करायचा आहे. एखादं काम असेल, ते काम आपल्याकडून होत नसेल तर नक्की ते काम करता आलं पाहिजे. आणि या जिद्दीच्या जोरावर प्रत्यक्षपणे जी हसणारी लोकं होती त्यांना दाखवून द्यायचं की बाबा तुम्ही जे हसत होता ना, ते काम माझ्याच्याने आज पूर्ण झालेलं आहे. बघा पुन्हा ती लोकं आपल्यावर हसतील का? कधीच जीवनात हसणार नाही. परंतु त्यासाठी आपण कणखर असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? मजबूत असणं आवश्यक आहे. परंतु आपण काय करत असतो, आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, तर
तर आपण सुद्धा डळमळीत झालेला पाहायला मिळतो. म्हणून समर्थ म्हणाले की खाली पडण्यात अपयश नाही आहे, तर पडून राहण्यामध्ये अपयश हे नक्कीच पाहायला मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.